राज ठाकरे सध्या हुतात्मा स्मारकाजवळ पोहोचलेले आहेत, हुतात्मा चौकात पोहोचले आणि या ठिकाणी अभिवादन करतात। राज ठाकरे, उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार हुतात्मा स्मारकावर दाखल झालेत, त्याची दृश्य आपण पाहतोय। लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले उज्ज्वल निकम यांनी अभिवादन केलं। बाळा नांदगावकर आज सकाळपासून हुतात्मा चौकामध्ये अनेक नेत्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्मा स्मारकावर या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। यामध्ये मनसेचे अनेक नेते उपस्थित आहेतच आणि त्याचबरोबर आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि प्रख्यात विधिज्ञ आणि सध्या लोकसभेच्या निवडणुकीची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रिंगणामध्ये आलेले लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना अभिवादन करतानाची दृश्य आपण सध्या मुंबईमधून पाहतोय। आज 1 मे आहे। महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाचं सगळीकडे वातावरण आहे। आज महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र स्थापनेचा आजचा दिवस आहे। एकीकडे निवडणुकांचा प्रचार सध्या रंगात आलेला आहे, राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात। तेव्हा आता राज ठाकरे अभिवादन केल्यानंतर काय नेमकं माध्यमांबरोबर बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या दरम्यान एक विशेष घडामोड म्हणजे खरं तर नेहमीच राज ठाकरे महाराष्ट्र दिनानिमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सोशल मीडियावरून संदेश देत असतात। मात्र यावेळी राज ठाकरे यांनी हा समाजाला संदेश देण्याचा माध्यम बदललेला आहे। नेहमी समाज माध्यमांवर काही पोस्ट शेअर करत राज ठाकरे महाराष्ट्रातल्या जनतेशी बोलत असतात। मात्र यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज ठाकरे यांनी एक रील केलेली आहे आणि हे रील त्यांनी रील स्टार अथर्व सुदामे सोबत केलं आणि हे सोशल मीडियावर रील सध्या तुफान गाजतं आहे। तर अमित ठाकरे त्याचबरोबर मनसेचे काही महत्त्वाचे नेते आपण स्क्रीनवर पाहतोय। जरा पाठीवा ना साहेब, दिसत नाही हो जरा। तर हुतात्मा स्मारकावरची ही थेट दृश्य राज ठाकरे, त्याचप्रमाणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, उज्ज्वल निकम, आशिष शेलार, महाराष्ट्रातले राजकीय वर्तुळातले काही महत्त्वाचे चेहरे आपण आता पाहतोय। आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम सध्या बरोबर दिसतात। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम विविध कार्यक्रमांमध्ये, आता सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसतात आणि राज ठाकरे हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करून कार्यक्रमांसाठी आता ते रवाना होतात। मात्र त्यापूर्वी आता ही दृश्य पहा। राज ठाकरे त्याचप्रमाणे मनसेचे नेते, कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आणि हुतात्म्यांना महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करलं अशा या हुतात्म्यांना अभिवादन करताना राज ठाकरे यांची ही दृश्य। महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज ठाकरे यांनी एक खास रील सुद्धा केलेलं आहे। खरं तर त्यांनी म्हटलंय की माझ्या आयुष्यातलं हे पहिलं असं रील आहे। त्यांनी केलेलं अथर्व सुदामे या रील स्टार बरोबर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचा इतिहास हा त्या त्या काळातल्या लोकांनी निश्चितच गाजवला, मात्र आपण सुद्धा काय नेमकं आपल्या राज्यासाठी करतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या माणसांनी मराठीमध्येच बोलावं हा त्यांचा आग्रह या रीलमध्ये सुद्धा कायम होता आणि त्यांनी यावर सातत्यानं पहिल्यापासून जोर दिलेला आहे। एखादा हिंदी भाषिक पुढे आला तर आपण त्याच्या भाषेमध्ये मिसळून जातो, सहजरित्या आपण ओघानं हिंदी बोलतो, मात्र त्याची आवश्यकता नाहीये। महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं हे मराठीमध्येच बोलावं याचा पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या रीलमध्ये उल्लेख केलेला आहे। महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे आणि हाच खरा संदेश त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे। आणि ही थेट दृश्य मुंबईमधून आपण पाहतोय। राज ठाकरे हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करून आता पुढे चाललेत। का छोट्यानं
फेटा घातलेला आहे, पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेला आहे. त्याची पाठ थोपटताना राज ठाकरे. तर हुतात्मा चौकातून ही दृश्य आपण पाहत होतो. हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर आता राज ठाकरे रवाना होताना दिसत आहेत.